नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। तर फार्मसीचे राउंड सुरू झालेले आहेत, तुमच्या लिस्ट पण तयार झालेले असतील की कोणतं कॉलेज आपले पर्सेंटाइल वाईज आपल्याला भेटत आहे। त्याचबरोबर काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत, राउंड कसे होणार आहेत त्याबद्दल त्याचे जे नवीन आलेले नियम आहेत 1, 3, 6 हा नियम काय आहे, आपण कोणत्या राउंडला ऑटो फ्रीज होऊ शकतो, किती नंबरचा चॉईस आपला ऑटो फ्रीज होऊ शकतो, या सर्व गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमधून देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर जे विद्यार्थी आणि पालक चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। फार्मसीचे जे अपडेट्स असतील मी एक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय व्हॉट्सअप ग्रुपची, तर त्या ठिकाणी जॉईन करा। आणि त्याचबरोबर अजून एक तुम्हाला चान्स देणार आहे, तो चान्स काय असणार आहे तो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला भेटेल। तर आता फार्मसीचे जे राउंड होणार आहेत, तर आज 27 तारीख आहे। तर मेन गोष्ट आहे की सीट मॅट्रिक्स आलेला आहे। तर सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर सीट मॅट्रिक्स म्हणजे अगोदर समजून घ्या। तर सीट मॅट्रिक्स म्हणजे तर आपल्याला जे कॉलेज पाहिजे आहे किंवा आपल्या जे कॉलेजला नंबर लागतो, तर त्या ठिकाणी आपल्या कॅटेगरी वाईज जागा किती असतात। आता या ठिकाणी मी एक सपोज पुण्यातला कॉलेज घेतोय, त्रिनिटी कॉलेज ऑफ फार्मसी पुणे। तर या ठिकाणी कॅपच्या ज्या सीट आहेत त्या आहेत 90। किती सीट आहेत? 90। परंतु एमएस म्हणजे ज्यांनी सीईटी दिलेली आहे, एमएस सीट्स म्हणजे काय, जे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहे ज्यांनी सीईटी दिलेली आहे त्यांच्यासाठी किती जागा आहेत? 75 जागा आहेत। आणि त्याचबरोबर स्टेट लेवलसाठी 100 आहेत आणि ऑल इंडिया कोट्यातून 15 जागा आहेत। म्हणजे टोटल ज्या जागा भरल्या जाणार आहे कॉलेजमध्ये त्या किती आहेत? 100। याच्यातून काय 75 मधल्या ज्या 15 जागा आहेत तर त्या आहेत ऑल इंडिया कोट्यातून 75 आणि 15 यांची बेरीज झाली 90। म्हणजे कॅपच्या ज्या सीट्स आहेत त्या आहेत 90। म्हणजे या ज्या 90 जागा आहेत त्या मेरिट बेसिसवर भरल्या जाणार आहेत। परंतु ज्या जागा 10 जागा आहेत इन्स्टिट्यूट सीटसाठी, तर त्या कोणत्या आहेत म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातून ज्याला भरल्या जातात त्या आहेत इन्स्टिट्यूट सीट। म्हणजे 90 आणि 10 टोटल 100 जागा आहेत। आता हे बेसिक झाली, याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही इंटरफेअर करण्याची गरज नाही। जे तुमचे ॲक्च्युअल प्रोसेस आहे त्यावरती जास्त लक्ष द्या। हे फक्त मी तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो। यामध्ये आता ओपन कॅटेगरीसाठी जनरल म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 13, एल म्हणजे ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी 6, अशाच कॅटेगरी वाईज सर्व जागा एक्सप्लेन करून दिलेल्या आहेत। एससीबीसी नवीन कॅटेगरी आलेली आहे, ओबीसी कॅटेगरी आहे। ओबीसी साठी जनरल म्हणजे मुलांसाठी 6 जागा आहेत, लेडीजसाठी 3 जागा आहेत। एससीबीसी मध्ये आलात तर जनरल मधून 3 जागा आहेत आणि लेडीजसाठी 2 जागा आहेत। तर अशा प्रकारे तुमचे जे काही सीट्स असतात त्या कॉलेजच्या सीट्सनुसार व्हॅरी होत असतात। जर इथे 120 सीट असतील तर याचे काय खालचे रेशिओ असतील ते चेंज होऊन जातील। ठीक आहे। तर जे कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा की त्या कॉलेजमध्ये किती सीट शिल्लक आहेत, म्हणजे किती जागा त्या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये अवेलेबल आहेत। आता राऊंडची प्रोसेस सुरू होते। काय होत आहे? राऊंडची प्रोसेस सुरू होत आहे। तर राऊंडची प्रोसेस किती तारखेपासून सुरू होते? तर 28/9/2025 पासून तर 30/9/2025। तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर यामध्ये तुम्हाला कॅप राऊंड 1 ची चॉईस फिलिंग करायची आहे। म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजेसचे नाव ऍड करायचे आहेत। पण मेन गोष्ट एक सांगायची तुमच्या लक्षात राहिली असेल की कॉलेज आपल्याला जे कॉलेज पाहिजे ते ओळखायचं कसं, तर या ठिकाणी तुम्हाला चॉईस कोड दिलेला असतो। काय दिलेला असतो? चॉईस कोड। सपोज मला आता त्रिनिटी कॉलेज ऑफ फार्मसी पाहिजे, पण या ठिकाणी चॉईस कोड काय आहे? 6956। जे कॉलेज आपल्याला पाहिजे आहे आपण तेच कॉलेज टाकतो का? हे कशावरून कळतं? तर चॉईस कोडवरून कळतं। कशावरून कळतं? चॉईस कोडवरून। आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस ज्या मुलांनी किंवा मुलींनी TFWS ला यस केलेला असेल, मी असं सांगतोय ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्या मुलींचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, काय ज्या मुलींचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांनी TFWS नोच करायचं आहे। काय TFWS तुम्ही नोच करायचं आहे। इन दॅट केस जर तुम्हाला 99+ जास्त पर्सेंटाइल असतील तर त्या केसमध्ये फक्त यस करा, किंवा 97+ पर्सेंटाइल असतील तर यस करा। बाकीच्यांनी TFWS ला यस करू नका। ज्या मुली आहेत ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांनी TFWS ला यस करणं आवश्यक आहे। का बरं? तर मुलींसाठी ऑलरेडी शिक्षण फ्री झालेलं आहे। TFWS मधून तुम्हाला जी काय स्कॉलरशिप भेटते तीच स्कॉलरशिप तुम्हाला आता मुलींना जे शिक्षण फ्री झालेलं आहे त्या ठिकाणी भेटून जाते। ठीक आहे। जर जे मुलं आहेत त्यांनी TFWS ला यस केलं तरी चालतं, परंतु कॅटेगरी ओपन, EWS, OBC, SCBC, EBC
एवढ्या 4 कॅटेगरी किंवा 5 कॅटेगरीचे मुलं असतील तर त्यांनीच TFWSला फक्त यस करा, बाकीच्यांनी कोणीही करू नका। जर उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल आणि TFWची सीट भेटली असेल तर स्कॉलरशिपचा कोणताही फायदा होत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता जे नियम आहेत ते कशा प्रकारे आहेत तर 28 ते 30 मध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे, म्हणजे जी काही कॉलेजची लिस्ट दिलेली आहे तुम्हाला मी, तर त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे नाव त्या ठिकाणी ऍड करायचे आहेत। आता मेन गोष्ट काय आहे ते कॉलेजचे नाव ऍड केल्यानंतर तुम्हाला जे काय म्हणलो तो एक चान्स देणार आहे। जे 10 विद्यार्थी असतील जर त्यांना काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉल करून तुम्ही शेवटचे 10 विद्यार्थी एनरोल करू शकताय। फक्त ती ऑफर आहे फक्त 28 आणि 29 तारखेपर्यंतच, ठीक आहे। तर 28 आणि 30 तारखेमध्ये तुम्हाला तुमचं चॉईस फिलिंग करायचं आहे, म्हणजे ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। एक नियम त्या ठिकाणी लक्षात ठेवा, जर तुम्हाला फर्स्ट चॉईस भेटला म्हणजे काय, फर्स्ट चॉईस त्या ठिकाणी तुम्हाला भेटला। आता सपोज मी पुण्याचा विद्यार्थी आहे आणि मला त्या ठिकाणी AISSMS कॉलेज टाकायचं होतं, AISSMS कॉलेज जे आहे फार्मसीसाठी ते मला टाकायचं होतं आणि मला 97% पण आहेत आणि तेच कॉलेज मी 1 नंबरला टाकलं आणि मला ते कॉलेज भेटून गेलं, तर मी त्या ठिकाणी झालो ऑटो फ्रीज। काय झालो त्या ठिकाणी, ऑटो फ्रीज झालं, म्हणजे मला जे कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी मला ॲडमिशन घ्यावंच लागेल। ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल, त्यासाठी ज्या डेट्स आहेत त्या आहेत 4, 5, 6 या 3 डेट्समध्ये तुमचं ॲडमिशन तुम्हाला घ्यावं लागेल। परंतु आता त्यानंतर जर मला 2 नंबरचं कॉलेज भेटलं, आता सपोज मी 2 नंबरला त्रिनिती कॉलेज टाकलं होतं आणि मला त्या ठिकाणी 2 नंबरचं कॉलेज भेटलं, तर माझ्याकडे 2 ऑप्शन असतात, एक असतो फ्रीज आणि दुसरा असतो नॉट फ्रीज। नॉट फ्रीजला आपण म्हणतो बेटरमेंट। काय म्हणतो नॉट फ्रीजला, आपण नॉट फ्रीजला म्हणतो बेटरमेंट। तर बेटरमेंट म्हणजे काय, तर मला जे कॉलेज भेटलेलं आहे तुम्हाला मी एकदा व्यवस्थित समजून सांगतो की हे राऊंडचे जे काही नियम आहेत तर ते कशा प्रकारे आहे, शेड्यूल तर तुम्हाला सांगणारच आहे। आता सपोज तुम्हाला पहिला राऊंड आहे, काय पहिला राऊंड आहे कॅप राऊंड 1, तर कॅप राऊंड 1 मध्ये तुमचे जे काही नियम आहेत ते थोडे वेगळे आहेत। नियम वेगळे काय आहेत तर कॅप राऊंड 1 बरोबर, तर यामध्ये पहिली जी अलॉटमेंट असते, काय पहिली जी अलॉटमेंट म्हणजे आता सपोज तुम्हाला 1 नंबरला AISSMS कॉलेज टाकलं होतं, 2 नंबरला मी त्रिनिती कॉलेज टाकलं बरोबर। असं काही कॉलेजचा सिक्वेन्स नसतो, तुमचा स्पेसिफिक वेगवेगळे सिक्वेन्स असेल। मी फक्त एक एक्झाम्पल देतोय, 1 नंबरला AISSMS टाकलं, 2 नंबरला तुम्ही त्रिनिती कॉलेज टाकलं। जर तुम्हाला 1 नंबरची चॉईस भेटली म्हणजे तुम्हाला AISSMS कॉलेज जर भेटलं तर त्या ठिकाणी तुम्ही होतात ऑटो फ्रीज। काय होतात त्या ठिकाणी ऑटो फ्रीज होतात। परंतु सेकंड आणि थर्ड जर यापैकी एखादी चॉईस भेटली तुम्हाला तर तुमच्याकडे ऑप्शन असतात, म्हणजे खाली कोणतीही चॉईस भेटली तर तुमच्याकडे ऑप्शन असतात, एक असतो फ्रीज, दुसरा असतो नॉट फ्रीज। काय दुसरा असतो नॉट फ्रीज। आता फ्रीज जर करायचं असेल म्हणजे मला जे कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी मला ॲडमिशन घ्यायचंय म्हणून आपण ऑप्शन करतो फ्रीज। काय करतो ऑप्शन करतो फ्रीज आणि 4, 5, 6 या 3 दिवसामध्ये तुम्हाला जाऊन ॲडमिशन घ्यायचंच कंपल्सरी आहे। परंतु नॉट फ्रीज म्हणजे काय, त्याला आपण बेटरमेंट पण म्हणतो। मला जे कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी माझी सीट मला बुक करायची, परंतु मला सेकंड, थर्ड, फोर्थ राऊंड पण करायचं आहे, तर त्या ठिकाणी आपण नॉट फ्रीज करतो, 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरतो आणि पुढच्या राऊंडसाठी जातो। जर आपल्याला जे कॉलेज भेटलेलं आहे त्याच ठिकाणी ॲडमिशन करायचं असेल तर आपण काय करतो फ्रीज करतो, परंतु मला जी सीट भेटलेली आहे ती घेऊन मला पुढच्या राऊंडला जायचं तर त्या ठिकाणी आपण नॉट फ्रीज करतो। इथं तुम्हाला जर कॉलेज भेटलेलं आहे आणि या ठिकाणी ॲडमिशन केल्यानंतर तुम्हाला सेकंड, थर्ड, फोर्थ राऊंड करता येत नाही, परंतु नॉट फ्रीज झालेली जी काही सीट आहे म्हणजे तुम्ही जे बेटरमेंट करणार आहे तर त्या ठिकाणून तुम्हाला पुढचे सगळे राऊंड करता येतात। आणि असं पण नियम, आता बऱ्याचशा मुलांना असं वाटेल की मला जर पहिल्या राऊंडमध्ये सीट भेटली, दुसऱ्या राऊंडमध्ये पण सेम सीट भेटली, तिसऱ्या राऊंडमध्ये पण सेम सीट भेटली, मग चौथ्या राऊंडपर्यंत माझी ती सीट राहते का, हो राहते। 100% ती सीट कुठेही तुमची जात नाही। पहिल्या राऊंडला जे कॉलेज भेटलं, सेकंड राऊंडला मला दुसरं कॉलेज भेटलं तर पहिल्या राऊंडचं कॉलेज निघून जातं, सेकंड राऊंडला जे कॉलेज असतं ते तुम्हाला घ्यावं लागतं। असे हे नियम यावर्षी म्हणजे ऑलरेडी आहेत, परंतु आता पुढचे राऊंड 2 साठी जे काही नियम आहेत ते चेंज आहेत।
तर ते नियम काय चेंज आहेत ते सांगतो तुम्हाला आता. राऊंड 2 मध्ये पहिल्या 3 अलॉटमेंट ऑटो फ्रीज आहेत. कॅप राऊंड 2 काय याच्यामध्ये पहिल्या 3 अलॉटमेंट ऑटो फ्रीज आहे. म्हणजे याच्यापैकी जर आपल्याला 3 चॉईस जर भेटल्या, पहिल्या 3 पैकी जर आपल्याला कॉलेज लागलं तर त्या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी ऍडमिशन घ्यावंच लागतं. काय या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घ्यावंच लागेल. परंतु आपल्याला 4, 5 खाली कोणतीही सीट भेटली, या ठिकाणी आपल्याला खाली कोणतीही सीट भेटली तर आपल्याकडे पुन्हा फ्रीज आणि नॉट फ्रीजचे ऑप्शन येतात. फ्रीज म्हणजे काय की आपल्याला जे कॉलेज भेटलेलं आहे ते जर भेटलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ऍडमिशनला जाता येतं. परंतु जे कॉलेज भेटलं आहे ते सिक्युअर करून, म्हणजे मला ज्या ठिकाणी ऍडमिशन न घेता पुढचं राऊंड करायचं असेल तर त्यासाठी आपण नॉट फ्रीज करतो. परंतु याचा अर्थ असा होतो की जे कॉलेज आपण नॉट फ्रीज करतोय ते आपल्या हातात राहतं, त्याच्यामुळे आपण नॉट फ्रीज करून पुढचे राऊंड केलेलं कधी पण चांगलं. त्याच्यापेक्षा आपण बेटर कॉलेजेस वरती ट्राय करू शकतो. तर मी असं सांगेल की प्रत्येकाने सगळे राऊंड नॉट फ्रीज करा. फक्त एक काळजी काय घ्यायची तुम्हाला की या ठिकाणी तुम्हाला ऑटो फ्रीज व्हायचं नाहीये. काय या ठिकाणी आपल्याला ऑटो फ्रीज व्हायचं नाहीये. सो ही काळजी तुम्ही घ्या व्यवस्थित. त्या ठिकाणी कॅप राऊंड 2 ला फर्स्ट 3 चॉईसेस ऑटो फ्रीज होतात. लक्षात राहू द्या, पहिल्या 3 पैकी जर कॉलेज भेटलं तर त्याच ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घ्यावं लागेल. प्रत्येकाची कॉलेज लिस्ट वेगळी असते मार्कानुसार. व्यवस्थित लिस्ट तयार करा. असं वाटायला नको की मला सपोज आता मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल दिलं, मी त्रिनिती कॉलेज मला कमी पर्सेंटाईल आहे म्हणून मला असं वाटलं की मला त्रिनिती कॉलेज वरती टाकायचं होतं. त्रिनिती कॉलेज मी वरती टाकून दिलं आणि दुसऱ्या राऊंडला मी ऑटो फ्रीज झालो. परंतु चौथ्या राऊंड पर्यंत AICMS चा कट ऑफ फार खाली आला. तर मग त्या ठिकाणी काय होतं की आपल्याला पस्ताव होतो की मी ऑटो फ्रीज का बरं झालो. तर तुम्ही पहिले 3 राऊंड असे करा की ज्या ठिकाणी तुम्ही कुठेही ऑटो फ्रीज होणार नाहीत. त्यानुसार तुमची लिस्ट असली पाहिजे. ठीक आहे. आता ह्या झाला कॅप राऊंड 3 साठी. कॅप राऊंड 2 साठी नियम. आता कॅप राऊंड 3 साठी याच्यापेक्षा थोडा वेगळा नियम आहे. काय कॅप राऊंड 3 मध्ये काय आहे तर तुमच्या ज्या पहिल्या 6 अलॉटमेंट आहेत, किती 6 अलॉटमेंट लक्षात ठेवा. 1, 3, 6 रूल काय म्हटलं मी तुम्हाला. पहिल्या राऊंड मध्ये पहिली अलॉटमेंट, दुसऱ्या राऊंड मध्ये तिसरी अलॉटमेंट, तिसऱ्या राऊंड मध्ये 6 अलॉटमेंट. तर यापैकी जर तुम्हाला सीट भेटली म्हणजे पहिल्या 6 चॉईसेस कॉलेजच्या जर भेटल्या तर त्या ठिकाणी तुम्ही ऑटो फ्रीज होऊन जातात. तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येत नाही. ठीक आहे. तर आता या ठिकाणी 7वा आहे. 7वं, 8वं, 9वं कॉलेज जर भेटलं, त्याच्या खालचे कॉलेजेस भेटले तर तुम्ही पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकतात. पुन्हा तुम्हाला फ्रीजचा ऑप्शन येतो आणि ऑटो फ्रीजचा ऑप्शन येतो. काय येतो? ऑटो फ्रीजचा ऑप्शन येतो. बेटरमेंटचा ऑप्शन येतो. या ठिकाणी तुम्हाला बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीजचा ऑप्शन येतो. बेटरमेंट करून तुम्ही चौथ्या राऊंडला जाऊ शकता. जर फ्रीज केलं तर तुम्हाला त्याच ठिकाणी ऍडमिशन घ्यावं लागतं. जे तुम्ही 1000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फी भरली होती पुन्हा भरायची गरज नसते की एकदा भरल्यानंतर ती तुमची 4 राऊंड पर्यंत चालते. ठीक आहे. तर बेटरमेंट करा. या ठिकाणी व्यवस्थित बेटरमेंट केल्यानंतर तुम्ही कॅप राऊंड 4 साठी जातात आणि कॅप राऊंड 4 मध्ये आल्यानंतर तुम्हाला जे कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी कंपल्सरी ऍडमिशन घ्यावंच लागतं. कॅप राऊंड 4 मध्ये आल्यानंतर काय जे कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी ऍडमिशन घेणं कंपल्सरीच आहे. ठीक आहे. तर कॅप राऊंड 4 मध्ये जे कॉलेज भेटतं त्या ठिकाणी आपल्याला 100% ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे. आणि आता तुम्हाला मी डेट समजून सांगतो की कशा काय ऍडमिशन प्रोसेस या ठिकाणी होणार आहे. जर 28 तारखेला तुम्हाला काय 28 ते 30 तारखेला तुम्हाला तुमची चॉईस फिलिंग करायची आहे. 3 तारखेला त्याचा रिझल्ट लागणार आहे. 4 ते 6 मध्ये जे विद्यार्थी ऑटो फ्रीज होतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी 4, 5, 6 या तारखेपर्यंत आपलं ऍडमिशन घेऊन जायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट करून पुढचे राऊंड करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या लॉग इन मध्ये जाऊन 4/10/2025 ते 6/10/2025 3 वाजेपर्यंत नॉट फ्रीज करायचं आहे. आता त्यानंतरची प्रोसेस काय परत 7/10/2025 ला तुम्हाला पुन्हा सीट मॅट्रिक्स येणार. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय की कोणत्या कॉलेजमध्ये अजून किती जागा वॅकंट आहे ते तुम्हाला दिसणार. पुन्हा 8/10/2025 ते 10/10/2025 पर्यंत राऊंड 2 ची चॉईस फिलिंग असणार. त्यानंतर 13/10/2025 ला त्याचा निकाल लागणार. 14/10/2025 ते 16/10/2025 पर्यंत तुम्हाला तुमची ऍडमिशन प्रोसेस करायची आहे. पुन्हा ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे ते बेटरमेंट करणार. याच वेळेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पुढे जायचं आहे.
ठीक आहे. तर 17/10/2025 ला सिटी मॅट्रिक्स येईल, म्हणजे राऊंड 3 साठी किती जागा शिल्लक आहे, 18/10/2025 ते 24/10/2025 या ठिकाणी काय आहे, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काय ऑप्शन फॉर्म आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी भरायचा आहे. आणि त्याचबरोबर 27/10/2025 ला तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असेल की या ठिकाणी 6 दिवसांचा वेळ आहे. राऊंड 3 चा ऑप्शन फॉर्म महत्त्वाचा आहे, त्या ठिकाणी 6 दिवसांचा वेळ आहे. जे नियम या ठिकाणी सांगितले आहेत ते जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केले, फर्स्ट प्रेफरन्स अँड सेल्फ फ्रीज इन देअर अलॉटमेंट राऊंड 3, म्हणजे काय की राऊंड 3 मध्ये पहिले जे 6 ऑप्शन आहेत जर तुम्हाला ते भेटले तर त्या ठिकाणी तुम्ही ऑटो फ्रीज होऊन जाता, त्याच ठिकाणी कंपल्सरी ॲडमिशन घ्यावं लागतं. तर चॉईसेस असे टाका की ज्या ठिकाणी आपल्याला कॉलेज पाहिजे आहे, जे कॉलेज आपल्याला पाहिजे आहे. बळच कोणतेही चॉईसेस टाकणं चुकीचं आहे. ऑटो फ्रीज झाल्यानंतर कंपल्सरी आपल्याला त्याच ठिकाणी ॲडमिशन घ्यावं लागतं, पुढचे राऊंड करता येत नाही, काळजी घ्या. तर 28/10/2025 ते 30/10/2025 पर्यंत तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना नॉट फ्रीज करून पुढचे राऊंड करायचे आहेत तर त्यांनी पण सेम तीच प्रोसेस आहे, 28/10/2025 ते 30/10/2025 पर्यंत तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे. तर 31/10/2025 ला तुम्हाला पुन्हा राऊंड 4चं सीट मॅट्रिक्स येणार आहे की त्यामध्ये किती जागा शिल्लक आहेत. 1/11/2025 ते 3/11/2025 पर्यंत तुम्हाला पुन्हा राऊंड 4चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. 6/11/2025 ते 6/11/2025 ला रिझल्ट लागेल. हे जे काही शेड्यूल आहे ते पुन्हा चेंज होत राहतं. 7/11/2025 ते 10/11/2025 पर्यंत तुम्हाला पुन्हा काय करायचंय, ॲडमिशन घ्यायचंय. तर त्या ठिकाणी 7/11/2025 ला पुन्हा कंपल्सरी आता सगळ्यांनाच त्या ठिकाणी काय करायचंय की राऊंड 4 असल्यामुळे ॲडमिशन घ्यायचं आहे. 29/9/2025 ते 6/11/2025 यामध्ये ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन, म्हणजे काय 29/9/2025 ते 6/11/2025 मध्ये तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या लॉग इन मधूनच तुम्हाला फॉर्म सबमिट करायचे आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट विथ कॅन्डिडेट लिस्ट टू द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट, त्यानंतर सीईटी सेल 11/11/2025 ला ती कॉलेजला लिस्ट पाठवून देणार. आणि त्यानंतर तुमचे जे काय इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड असतील ते होणार 11 ते 17 मध्ये. आणि लास्ट डेट फॉर कॅन्सलेशन ऑफ सीट विथ फुल फीज रिफंड 15/11/2025 पर्यंत तुम्ही तुमचं ॲडमिशन कॅन्सल करू शकताय. जी फी भरलेली आहे ती सर्व फी तुम्हाला भेटून जाणार किती तारखेपर्यंत, 15/11/2025. आता मेन गोष्ट काय तर नॉन कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट नव्हते किंवा ज्यांचा 12वीचा रिकल नव्हतं दिसत तर त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नव्हते. परंतु या विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड मध्ये भाग नाही घेता येत. ज्या राऊंड नंतर ज्या जागा शिल्लक राहतात किंवा आता इन्स्टिट्यूट वाईज जे अलॉटमेंट आहे तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात, त्यांना नॉन कॅप राऊंड म्हणतात. तर ज्या विद्यार्थ्यांना स्पॉटमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल, मी एक गोष्ट सांगेल, कमी पर्सेंटाईल असतील तरी पण चांगलं कॉलेज भेटेल जर सगळे व्यवस्थित नियमानुसार ॲडमिशन प्रोसेस झाली तर. एक गोष्ट लक्षात राहू द्या, व्यवस्थित चौथ्या राऊंड पर्यंत जा. फार्मसीला खूप साऱ्या सीट वॅकंट आहेत, ॲडमिशन प्रोसेसला फार डिले झालेला आहे. आणि जे विद्यार्थी जे आपल्या काउन्सिलिंगला होत आहे किंवा जेवढे काय महाराष्ट्रभर विद्यार्थी आहेत तर माझ्या एक गोष्ट लक्षात येते, ॲडमिशन प्रोसेस जशी जशी डिले होत चाललेली आहेत तसे विद्यार्थी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेत आहेत. म्हणून एक काळजी लक्षात असू द्या, जे विद्यार्थी सीईटी सेल थ्रू जातात ते चौथ्या राऊंड पर्यंत जाणं आवश्यक आहे. चौथ्या राऊंडचा अवश्य तुम्ही फायदा घ्या, व्यवस्थित राऊंड करा. पहिल्या 3 राऊंडमध्ये ऑटो फ्रीज होऊ नका. इंजिनिअरिंगमध्ये ज्या मुलांनी चुका केल्यात सेम त्याच चुका मुलं फार्मसीमध्ये करतील. या सर्व गोष्टींची काळजी घ्या. पहिल्या 6 कॉलेज आपल्याला भेटले नाही पाहिजे, म्हणजे आपण बेटरमेंट करू शकतो आणि पुढचे राऊंड व्यवस्थित करता येतील. तर ज्या विद्यार्थ्यांना जे 10 विद्यार्थी असतील, मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती कॉल करून तुम्ही काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकताय. आम्ही फक्त पहिले 10 विद्यार्थीच घेणार, कारण की आमच्या ग्रुपवरती कंटिन्युअसली डिमांड येतात की सर बॅच सुरू करा. तर पहिले 10 विद्यार्थी आम्ही घेणार आहोत. थँक्यू सो मच. तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि दादा सीईटी वाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.